हक्काचं विद्यापीठ. महात्मा फुलेंच्या मनात स्त्री शूद्रांच्या शिक्षणाचे बीज फुलले नसते, सावित्रीबाईंनी दगड धोंडे झेलले नसते, तर शिकूच शकले नसते स्त्री आणि शूद्र. म्हणूनच शिक्षणाच्या प्रसारासाठीचा पहिला सलाम त्या फुले दाम्पत्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. या वाघिणीच्या दुधाला RTEच्या पातेल्यात ओतून या शैक्षणिक दुधाचा ग्लास प्रत्येक गोरगरिबांच्या मुलाच्या ओठावर लावण्याचा मान त्या बाबासाहेबांचा. शिक्षणाची दालनं कायदेशीररित्या बहुजनांसाठी उघडून तमाम जनतेचं भलं करणाऱ्या त्या घटनाकारांना हा मानाचा मुजरा. फुले शाहू आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शिक्षणाचं एक नवयुग सुरू झालं. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, ताराबाई मोडक, अनुताई वाघ हे या शैक्षणिक युगाचे खरे शिलेदार. यांनाही आज सलाम. खेड्यापाड्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आणि गाव कुसाबाहेरची मुलं शाळेत रमू लागली. मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकू लागली आणि खूप मोठं होण्याचं स्वप्न बघू लागली. कसं व्यवस्थित सुरू होतं, मात्र कॉन्व्हेंट नावाचं वादळ आलं. अरे रे, जिल्हा परिषदेच्या शाळेचा एरे पावसा
आणि झुकझुक अगेन गाडी म्हणणारा श्याम आज ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि जॉनी जॉनी येस पप्पा म्हणला. श्यामची आई श्यामची मम्मी झाली आणि कॉन्व्हेंटच्या हेड मिस्ट्रेस जवळ ऍडमिशनची याचना करू लागली. बघू कशी ते. नमस्कार मॅडम, पुऱ्याची ऍडमिशन करायची होती आपल्या शाळेत. आपण कोण? आधी नीट बोलायला शिका. पोरगा नाही, सन म्हणा. अंडरस्टूड? माय सन म्हटलं काय, पोरगा म्हटलं काय, ना तर थोडीच बदलते. जास्तीचा शहाणपणा शिकू नका. हे कॉन्व्हेंट आहे, जिल्हा परिषदेची शाळा नाही. तुम्ही श्यामची आई नाही, मम्मी आहात, एवढं लक्षात ठेवा. अंडरस्टूड? ते जाऊ द्या बाई, किती पैसे पडतील, काय काय आणायला लागेल आम्हाला एवढं सांगा फक्त. जेंटलमॅन, तुम्हाला काही चालायचं नाही. सर्व तर आमची शाळा पुरवते तुम्हाला. अंडरस्टूड? म्हणजे युनिफॉर्म आम्ही देणार, बुक्स आम्ही देणार, शूज अँड सॉक्स पण आम्हीच देणार, स्कूल बस आम्ही देणार, ब्रेकफास्ट आणि जेवण पण आम्हीच देणार. अंडरस्टूड? आणि शिक्षण बापा, ते मात्र तुम्हाला बाहेरून घ्यावं लागेल, ट्युशन लावून. अंडरस्टूड? बाई, एवढं सारं तुम्ही फुकटात देणार? जिल्हा परिषदेच्या शाळेत सारं फुकटात मिळत होतं म्हणून विचारलं. व्हॉट रबिश क्वेश्चन. त्यासाठी 1 लाख रुपये मोजायला लागणार तुम्हाला. तुम्हाला कुठला त्रास आहे? सर्व आम्हीच तर देणार आहोत. अंडरस्टूड? बाप्पा, सारं तुमचं, कपडे तुमचे, खाणेपिणे तुमचं, पुस्तकही तुमचे, आणि लेकरू ते तुमचं की आमचं? सांगा बाबा स्पष्ट स्पष्ट. यू फुल लेडी. लेकरं कसं आम्ही देणार? 1 लाख रुपये फीज आहे प्रत्येक वर्षाची, आणि दरवर्षी त्यामध्ये 20% वाढ. अंडरस्टूड? पटत असेल तर घ्या ऍडमिशन, नाहीतर यू कॅन गो. बरं बाई, रागावू नका बाप्पा, करू आम्ही काहीतरी उसनवादी. पण पोराले कॉन्व्हेंट मध्ये शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी. येतो बाई सोमवारी पैसे घेऊन. बघितलं मंडळी, कसं कॉन्व्हेंटचं भूत मानगुटीवर बसला आहे लोकांच्या. बघूया हे महाशय कशी सोय करतात ते पैशांची. नमस्कार मॅनेजर साहेब, लोन पाहिजे होतं थोडंसं. वेळ केला तुम्ही, डेट निघून गेली क्रॉप लोनची. साहेब, मला क्रॉप लोन नाही, एज्युकेशन लोन पाहिजे. एज्युकेशन लोन? तुमचा मुलगा तर खूपच लहान आहे. हो ना साहेब, त्याला पहिलीच कॉन्व्हेंटला टाकायचं आहे आम्हाला. बाई, कॉन्व्हेंटची फी झेपेल तुम्हाला? कॉन्व्हेंट मध्ये शिकवणं आता गोरगरिबांचं काम नाही राहिलं. जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या तो ठीक होतं. हो ना साहेब, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या आणि आमच्या गोरगरिबांची मोठी पंचायत झाली त्या शिक्षणाची. जमवा नाही कांदा लोन केसची. अरे बाबा, प्रायमरी शिक्षणासाठी कुठली स्कीम नाही सरकारची. त्यासाठी तुला स्पेशल केस करून शेती गहाण ठेवावी लागेल. मंजूर आहे साहेब, ठेवा शेती गहाण, पण माया शाम्याले मोठा साहेब करायचा आहे आम्हाला. होशिनारे शाम्या मोठा साहेब? मले नाही आवडत ते कॉन्व्हेंट फोनवेट. मले शिकायचंच नाही, मला मोठा क्रिकेटर बनायचं. शाम्या, जास्तीच इतराव नको बरं, त्यासाठी वावर गाण ठेवून राहिलो आम्ही. त्या क्रिकेट न कोणाचं भलं झालं रे? मोठा साहेब अजून या साहेबासारखा. अहो, मुलगा नाही म्हणतो ना, कशाला जबरदस्ती करता उगीच? तसं नाही साहेब, शेजारचा पिंट्या इंजिनियर झाला ना, हो मग आमचा शाळा काढून येऊ शकत काय? अहो, मुलात फरक असतो. फरक गिरक काही नसते साहेब. गदकान घोळकान शेवटी पायचाळीस असतात ना. ठीक आहे, मला तुमच्या कौटुंबिक भानगडीत पडायचं नाही आहे. पहिली ते 5वीचा 10 लाखाचा एग्रीमेंट आहे हा. व्याजासह पैसे परत न केल्यास शेती जप्त करू आम्ही तुमची. आहे कबूल? साहेब, करा लोन. बघितलं मंडळी, श्यामचे आई वडील कसे अडकले त्या बॉन्ड मध्ये. पैसे तर परत करणे शक्यच झालं नाही,
बँकेने शेतीही जप्त केली त्यांची. बिचारे श्यामचे आई बाबा. बघूया कुठला निर्णय घेतात ते. श्यामची माय, श्याम झोपला का व? हो, का बरं विचारतायस? अवा, बँकेने शेती जप्त केली आपली. आता कसं होईल आपल्या श्याम्याचं? मला तर या जगाचा निरोपच घ्या वाटते. आपण गेलो श्यामेकडूच मागतील पैशाचे. जरा हळू बोला, पोरगं ऐकेन आणि उठेन. मला बी उद्या तुमच्या सोबत. कर्ज दोघांना घेतलं ना, मग दोघं जाऊ. श्याम्या, आम्हाला माफ कर. आम्ही तुझं मोठा साहेब नाही बनू शकलो. श्याम्या, आम्हाला माफ कर पोरा. बघितलं मंडळी, या महागड्या शिक्षण व्यवस्थेचा किती भयंकर परिणाम झाला या कुटुंबावर. बघूया या चिमुकल्या जीवाची सकाळी काय अवस्था होती ती. आई, कुठे सकाळ झाली? बाबा, उठा बाबा, सकाळ झाली. बाबा, बाबा, डोळे उघडा ना बाबा. बंदी मायाच्या काळ्या घावानी दाखवी ना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा जमाहतला वठावती हसू जाई कलावतला. घरभर तू थांब जरा, ऐक त्याची घाबर. लई अवघड हाय गड्या. आई, डोळे उघड ना आई. अंबरून असं झाले फाटीचे बागाय. तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. आई, बाबा. बाबा, आई, डोळे उघड ना ग आई. बघितलं मंडळी, कर्जाने माझ्या आई वडिलांचा जीव घेतला. आता जिल्हा परिषदेत शाळा असते तर माझ्या आई वडिलांचा जीव पण गेला नसता आणि मी फुकटात शिकू पण शकलो असतो. येणाऱ्या पिढ्यांचा भविष्यकाळ दिसतो काळा. माय बाप हो, वाचवा जिल्हा परिषदेच्या शाळा.